करायला एकदम सोपी पण चविष्ट अशी ही भाजी होते. त्यासाठी अर्धा किलो फ्लावर चिरून गरम पाण्यात 10 मिनिटे ठेवले होते. कढईत 5 ते 6 चमचे तेल घेऊन त्यामध्ये पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, 2 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून कांदा चांगला तेलात परतून घ्यायचा. भरपूर कोथिंबीर व एक चिरलेला टोमॅटो, चिरलेला फ्लावर तसेच 1 वाटी ओले मटार टाकून 2 ते 3 मिनिटे तेलात परतून घ्यायचे. आता अर्धा चमचा हळद पूड, पाव चमचा हिंग पावडर, 1.5 चमचा मसाला तिखट, चवीपुरते मीठ घालून मिसळून घ्यायचे. अर्धा वाटी पाणी घालून गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून भाजी 5 मिनिटे शिजवून घ्यायची. अधूनमधून 1 ते 2 वेळा भाजी वरखाली करायची. मटार व फ्लावर शिजले की त्यामध्ये 2 चमचे दुधावरील साय व अर्धा चमचा किचन किंग मसाला घालून मिक्स करायचे. पुन्हा भाजी 2 मिनिटे शिजवून घ्यायची. तयार भाजीवर भरपूर कोथिंबीर टाकून 10 मिनिटांनी भाजी सर्व करायची. चपाती, भाकरी तसेच ब्रेड यासोबत ही भाजी खूप मस्त लागते. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा.